केएमटीच्या ताफ्यात अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बस. चक्क खासदार धनंजय महाडिक यांनी स्वतः स्टिअरिंग घेतले हाती. कोल्हापूर महापालिका केएमटीच्या ताफ्यात अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे आगमन झाले असून या बसची पहिली टेस्ट ड्राईव्ह चक्क खासदार धनंजय महाडिक यांनी स्वतः स्टिअरिंग हाती घेत केली. शास्त्रनगर येथील केएमटी कार्यशाळेत दाखल झालेल्या या बसमध्ये महापौर रूपाराणी निकम, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनाही बसवून प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. केंद्र शासनाच्या पीएम ई बस सेवा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या 100 ई बसपैकी पहिल्या 10 बसेस आज कोल्हापुरात दाखल झाल्या असून लवकरच या अत्याधुनिक वातानुकूलित बस शहराच्या रस्त्यावर धावणार आहेत. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. भूषण संबंध देश जरा साहेब एक मिनिट. अरे भूषण पूर्ण फ्रेम लागले. ही बस सेवा महेश भूमिंकर या भूषण. इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन बसेस 5000 बसेस देण्यात महेश भूमिंकर व्यवस्थित दोन्ही हातांनी धर. या योजनेची घोषणा होता आपण कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रस्ताव दिला आणि महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्या कोल्हापूरसाठी भूषण 100 इलेक्ट्रिक बसेस बसेस असं त्याला पूर्ण तो चेहरा यायला लागला. आता या तो इलेक्ट्रिक ऐकत नाही. तुझे तर बोल देतो सचिन दा तो ऐकायला जात नाही त्याला. परत घेतलं असतं आपण टेबल बसून. पाहिजे येणाऱ्या सगळ्या ड्रायव्हर्स क्लीनर्स त्यांची व्यवस्था चेहरा दिसत नाही. चेहरा दिसत नाही. या सगळ्या कामासाठी जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष गेलेलं आहे. श्रीकांत सगळे भूमखाली. पैसे 100% पैसे केंद्र सरकारनं दिलेले. केंद्र सरकार रणजित सर. जे पैसे दिले होते त्यांची पाहणी करण्यासाठी आलेलो आहे. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे तयार झालेलं आहे. 8 बसेस दाखल झालेले आहेत. 15 ऑगस्टच्या आत कोल्हापूरमध्ये इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू होईल अशी आमच्या परिवहन समितीच्या वतीनं घोषणा केलेली होती. ती घोषणा पूर्णत्वास येत आहे. 50 ते 60 बसेस 15 ऑगस्टपर्यंत येतील. 9 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरमध्ये येत आहेत. जर त्याच्या आधी त्यांनी जर वेळ दिली तर या इलेक्ट्रिक बसेस किंवा पुढची वेळ दिली तर त्यावेळी मोठ्या प्रमाणात याचं उद्घाटन आपण करणार आहोत आणि ही सगळी सेवा कोल्हापूरकरांसाठी आपण कार्यरत करणार आहोत. भाग्यवान आहे म्हणायला पाहिजे की भगवा कलर चांगला आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, लोकांना आकर्षित करणारा रंग आहे. लांबून जरी बस आली तरी दिसेल अशा पद्धतीचा हा रंग आहे. तुम्ही बघितलं असेल की 9 मीटर आणि 12 मीटरच्या या बसेस आहेत. संपूर्ण वातानुकूलित आहेत. त्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था आहे. हे सगळं आता डिजिटली डॅशबोर्डवर घेऊन त्यांचे रूट्स ठरवणं, त्यांना 180 किलोमीटर JBM कंपनीने हे सगळं काम घेतलेलं आहे. बाहेरची कंपनी आहे, मला वाटते दिल्लीची किंवा इतर कुठल्या तर राज्यातली ती कंपनी असेल. त्या कंपनीनं या बसेस पूर्ण चालवायच्या आहेत. महापालिकेनं त्यांना सहकार्य करायचं आहे आणि 180 किलोमीटर रोज त्यांना रूट द्यायचे आहेत. तर आत्ता ज्या बसेस आपल्या एक्झिस्टिंग आहेत त्या अतिशय दुरावस्थेमध्ये आहेत आणि म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये बसेस आणणार म्हटल्यानंतर आमच्या विरोधात काँग्रेसच्या मंडळीने आमची जरा चेष्टा केली होती. त्यांनी 3 बसेस दिल्या होत्या आणि खूप गाजावाजा केला होता की आम्ही 3 बसेस दिल्यामुळे. आम्ही त्याच दिवशी घोषित केलं होतं की आम्ही 100 बसेस आणू. त्यावेळी त्यांनी चेष्टा केली होती, हे हवेत बोलतात खासदार असं म्हणले होते. परंतु प्रत्यक्षात दिल्ली दरबारी अनेक वेळा मंत्री महोदयांना भेटणे, सेक्रेटरीजना भेटणे, त्याचा फॉलोअप घेणे, महापालिकेकडून कागदपत्राची पूर्तता करणे, या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यामुळं आज हा शुभदिन कोल्हापूरमध्ये होतोय. आणि ह्या सगळ्या सेवेची खरं पाहता पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मजबूत असणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपल्या कोल्हापूरसारख्या शहरामध्ये आता ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे. भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत, पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशा वेळी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन असणं आणि त्याचा लाभ महापालिकेसाठी होणं हे क्रमप्राप्त आहे. त्या दृष्टिकोनातून कोल्हापूरकरांच्या आणि भाविकांच्या सेवेसाठी ही बस इथं कार्यरत होईल. महालक्ष्मीला येणाऱ्या लोकांसाठी व्यवस्था करणं, एअरपोर्टसाठी व्यवस्था करणं, अशा अनेक प्रकारच्या कल्पना आमच्या स्थायी समितीचे सभापती आणि आमचे सगळे सदस्य महायुतीचे यांनी आता बराच चांगला प्लॅन केलेला आहे आणि तो आता भविष्यात आपल्यात अंमलात आलेला दिसेल.